महाराष्ट्रामध्ये विविध परंपरा आहेत. त्यापैकी एक नाथ संप्रदाय आहे. त्या नाथ संप्रदायामध्ये वैरागचं ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांचा एक आगळा इतिहास आहे. त्याची माहिती 1969 साली गहिनीनाथ महाराज यांच्या तोंडून आम्हाला ऐकण्यात आली. त्या काळी श्री केसकर यांनी ती लिहून काढली आणि ते हस्तलिखित माझ्या हाती 4-5 वर्षापूर्वी लागल्यानंतर तो इतिहास उलगडत गेला. श्री संतनाथ महाराजांचं मूळ गाव किंवा मूळ राज्य हे मध्य प्रदेशातील मांडव, जे की अहिल्यादेवी होळकरांचं जी राजधानी आहे त्या राजधानीपासून जवळच, किंवा धार तिथून अंतर जवळच आहे. श्री संतनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव हे श्री चंद्रशेखर राजे पवार असं होतं आणि त्यांचे हे थोरले राजपुत्र नारायणराजे पवार. परंतु आपण जर पाहायला गेलं तर बुद्ध हे सुद्धा एक राजपुत्र होते आणि काही लोकांना त्याच्यापासून विरक्ती येते. त्यांना काहीतरी एक मोठं कार्य करायचं असतं, तो एक दैवी संकेतच असतो. आणि त्याचप्रमाणे झालं की श्री संतनाथ महाराज जे की पूर्वाश्रमीचे नारायणराजे पवार असे होते, मांडवगड हे त्यांचं राज्य, की जे नंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या साम्राज्यामध्ये सामील झालं. परंतु पहिल्यापासूनच श्री संतनाथ महाराजांना एक विरक्ती होती राज्यकारभार किंवा संसार याच्याबद्दल. आणि राजपुत्र असल्यामुळे ते एक गोंडस रूप किंवा लहानपणापासून आणि तेजस्वी रूप, परंतु राज्यकारभारात मन रमत नाही म्हणून धाकटे जे त्यांचे बंधू होते ते राज्यकारभारात लक्ष द्यायचे, आईवडिलांकडेही लक्ष द्यायचे. मग त्यांनी आईवडिलांना सांगितलं की माझं याच्यामध्ये मन रमत नाही आणि मला योगाभ्यास करायचा आहे आणि मला हे नाथपंथी दीक्षा घेऊन मला कुठंतरी जगाच्या उद्धारासाठी बाहेर पडायचं आहे. सुरुवातीला आईवडिलांनी खूप त्यांना विरोध केला, आडेवेडे घेतले, परंतु नारायणराजे पवार ते त्यांच्या विचारापासून दूर जात नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी परवानगी दिली. मग ते तिथंच आपल्या राजधानीच्या शेजारी दूर पर्वतरांगावर किंवा डोंगर रांगावर जायचे आणि ध्यानस्थ बसायचे. काही दिवसांनी त्यांना योगाभ्यास त्यांचा पूर्ण होत आला, परंतु त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला गुरु मिळाला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा. मग गुरुच्या शोधासाठी बाहेर पडायचं. मग ते तिथून गुरुच्या शोधासाठी बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर कर्जत, कल्याण म्हणजे मुंबईजवळ, मुळात आपला महाराष्ट्र म्हणजे दंडकारण्य, बरोबर, हे संपूर्ण जंगलच होतं. सह्याद्रीच्या रांगा आहे. ते दुसराही इतिहास म्हणजे रामायण काळापासून सुद्धा आपलं रामलिंग घाट जो आहे तिथं जटायू पक्षाचा वध झालेला, म्हणजे श्रीरामचंद्र म्हणजे लक्ष्मण ही आख्यायिका आहे. म्हणजे हे निबिड जंगलच होतं. तसंच ते कल्याणजवळ एका गुहेमध्ये श्री गंभीरनाथ महाराज हे तिथं त्यांना भेटले आणि परंतु ते खूप कोपिष्ट होते म्हणून करता त्यांची वंदता होती. आणि मग श्री संतनाथ महाराज तिथं गेल्यानंतर त्यांनी श्री गंभीरनाथ महाराजांना भेटायची इच्छा व्यक्त केल्यानंतर तिथले जे काही त्यांचे इतर शिष्यगण होते ते म्हणजे खूप कोपिष्ट आहेत, ते सध्या ध्यानाला बसलेले आहेत, आम्ही काय बोलू शकत नाही. तरीसुद्धा महाराज तसेच गुहेमध्ये आत गेले. थोडी हालचाल जाणवल्यानंतर गंभीरनाथ महाराजांना लक्षात आलं की कोणीतरी आले, त्यांची तपश्चर्या भंग पावली आणि त्यांच्या तपश्चर्यामध्ये जे त्यांना एक तेजस्वी योग दिसला होता, तोच योग समोर पाहिल्यानंतर ते काही रागवले नाहीत, परंतु त्यांनी विचारलं की तू कशासाठी आला आहे, काय आला? तरी मी आपल्याला गुरु करून घेण्यासाठी आलेलो आहे आणि मला तुमच्या सानिध्यामध्ये तपश्चर्या करायची आहे. पण युवराज नारायण राजे ते संतनाथ
हो. मग हा संतनाथ हे नाव म्हणजे गुरूंनीच दिलं की ते नाव कसं प्रचलित झालं की युवराज युवराज नारायण पवार राजे नारायणराजे पवार. नारायणराजे पवार. तर ही ही ह्या पदवीपर्यंतच्या काही प्रवासाबद्दल माहिती आहे का किंवा त्याचा काही संदर्भ आहे की त्यांचं संतनाथ नाव कसं झालं महाराज? तर गंभीरनाथ महाराज हे अतिशय सिद्धीला पोचलेले युगपुरुष होते आणि मग त्यांना तर ते लक्षात आलं होतं की हा योग आपल्याकडे येणार आहे म्हणून करता. पण त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं खरं स्तोत्र आहेत हे काहीच माहीत नव्हतं. मग त्यांनी विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की असं असं. मग त्यांनी गंभीरनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही मोठ्या घरात जन्माला आलेला आहात आणि राज्यकारभार करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. बरोबर. चांगल्या प्रकारे राज्यकारभार करणं ही सेवाच आहे, तर तुम्ही राज्यकारभारच करा. परंतु त्यांचं मन त्याच्यात रमलंच नव्हतं. म्हणून त्यांनी हट्ट धरला की नाही, मला इथंच राहायचं आहे आणि तपश्चर्या करायची. म्हणजे त्यांनी वैराग्य हे स्वीकारलं मनापासून स्वीकारलं होतं. जेव्हा गंभीरनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणजे पुन्हा जाऊन राज्यकारभाराची तुला सांभाळा वैराग्याकडे तुम्ही येऊ नका, तुम्ही राजपुत्र आहेत. पण त्यांच्या इच्छेसमोर ते म्हणजे नाहीच म्हणले किंवा नाही मला नाहीच जायचं. पण महाराजांनी म्हणजे त्यागच केला त्यांनी. खरं तर हे खूप मोठं गोष्ट आहे की राज्यकारभाराचा त्याग करायचा. आजकाल साध्या पदासाठी लोक आयुष्य हे करतात आणि एवढ्या मोठ्या असे करतात. पण हे जन्मताच राजपुत्र असून सुद्धा त्यांनी राजगादी सोडली आणि या योगी पुरुषाच्या सानिध्यामध्ये आले. तर त्या गंभीरनाथ महाराजांचे शिष्य होऊन गेले. म्हणजे 16वे शिष्य होते. हे 16वे शिष्य. तर 15 शिष्य झाल्यानंतर हे 16वे शिष्य नारायणराजे पवार. तर पहिले होते आदिनाथ महाराज, दुसरे उमानाथ महाराज, तिसरे मच्छिंद्रनाथ महाराज, चौथे विकासनाथ महाराज, विमर्शनाथ महाराज, संतोषनाथ महाराज, सत्येंद्रनाथ महाराज, सुरेंद्रनाथ महाराज, मुनींद्रनाथ महाराज, मोहननाथ, श्री चंद्रशेखरनाथ, हरिवल्लभनाथ, विश्वनाथ, अद्वैतनाथ आणि विवेकनाथ हे 15वे. आणि 16वे मंत्र्याने की तुम्हाला याच्यामध्ये याच्याच म्हणजे गंभीरनाथांकडं शिष्य आणि शिष्य परंपरा 15 शिष्य 15 संतनाथांच्या अगोदरच्या 15 शिष्य होते आणि 16वे शिष्य हे श्री संतनाथ महाराज. पण त्यात एक असं एक जाणवतं की जेव्हा हे त्यांच्याकडे म्हणजे गुरुविद्या घेण्यासाठी आले गंभीरनाथ महाराजांकडे, मग त्यातनं काही असं म्हणजे त्यांना वैराग किंवा ह्या शहराशी येण्याचा प्रवास जो आहे तो कुठून त्याची सुरुवात त्यावेळेस नव्हता. ज्यावेळेस गंभीरनाथ महाराजांकडे त्यांनी तपश्चर्या केली किंवा त्यांचं शिष्यत्व पत्करलं त्यावेळेस नव्हते. ज्यावेळेस गंभीरनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की आता माझाकडचा योगाभ्यास संपलेला आहे आणि तू इथून आता रजा घे, कारण तुला तुझं कार्य करायचं आहे मग करता. मग आता तिथून संतनाथ महाराज निघाले कल्याणावरून. ते बालाघाट डोंगरामध्ये आपल्या महाराष्ट्राची कुलदैवता तुळजाभवानीचं मंदिर आहे. ते भटकत आले, प्रत्येक गावोगावी फिरत आले, ठिकठिकाणी त्यांनी आपल्या योगाभ्यासाच्याद्वारे विविध चमत्कार दाखवले आणि नंतर ते तुळजाभवानीच्या दरबारी आले. तिथं आल्यानंतर काही दिवस तिथं राहिल्यानंतर त्यांना दृष्टांत झाला देवीचा की इथून 1.5 कोस योजनेवर म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावर धामणगाव नावाचं एक गाव आहे. आणि त्या ठिकाणी मानकोजी महाराज बोधले नावाचे एक युग पुरुष होऊन गेले. त्या ठिकाणी तू जा आणि त्यांच्याशी चर्चा कर. मग देवीनेच आदेश दिला. म्हणल्यानंतर महाराज तुळजापूरहून धामणगावला आले. धामणगावला आल्यानंतर म्हणजे ही देखील एक आख्यायिका मग त्याचं ही लेखी स्वरूपात आहे. लेखी स्वरूपात ही म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये असं काही त्याचा संदर्भ आहे का? ते नाही, म्हणजे भूतेश्वर महाराज म्हणून आहेत, 52 मठ, मुक्काम पोस्ट करजगे, जिल्हा धारवाड, कर्नाटकमधले, त्यांच्या तोंडून हे आलं. आणि सारामृत म्हणून एक आहे, म्हणजे हे लिखित स्वरूपातली माहिती आहे की म्हणजे महाराजांना सांगितलं देवाने की तुम्ही धामणगावला जाऊ, म्हणजे अभ्यास करावा. समजा हे वारकरी संप्रदाय म्हणजे बघा, हे नाथ परंपरा वेगळी, वारकरी संप्रदाय वेगळा, म्हणजे तरी सुद्धा जगाच्या उद्धारासाठी ज्या म्हणतात विभूती ज्या येतात त्या
त्या कुठल्या ना कुठल्या रूपात एका ठिकाणी येऊन ह्या दोन परंपरेचा संगम देवीने म्हणजे तुळजाभवानीने घडवला. हा, वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय असा. नक्कीच हे असतं. म्हणजे ही त्यांची प्रोसेस अशी सुरुवात झाली की म्हणजे वैरागकडे येण्यासाठीचा हा मार्ग हा एक मार्ग वारकरी म्हणजे नाथ परंपरेला वारकरी परंपरेतून वैरागकडे येण्याचा त्यांचा हा प्रवास सुरू झाला. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता माझा की म्हणजे एखाद्या युवराजाने एखाद्या युवराज असणाऱ्या एका व्यक्तीने जेव्हा ही नाथ परंपरा स्वीकारली, नाथ परंपरेमध्ये ते आले, तेव्हा एखादा शूरवीर असतो आणि त्याला एकदम ह्या शांततेच्या मार्गाकडे जेव्हा जायला एक मार्ग सापडतो, तर अशा वेळी म्हणजे आताच्या सध्याच्या युगात आणि त्या युगामध्ये असा काय तुम्हाला असा फरक जाणवला तुमच्या अभ्यासातून आणि आत्ताच्या युगात? निश्चितच ना. शेवटी एक कलियुग चालू झालेलंच आहे. परंतु आपण रामायण काळापासून जर पाहिलं असेल तर उद्या आपला राज्याभिषेक होतोय, सगळे अयोध्या नगरी नटलेली आहे आणि अचानक वडील सांगतात की तुला गादीवर बसता येणार नाही आणि तू वनवासात जा, का तर मी असा वचन दिलेलं आहे. आणि म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात स्वतःच्या सीतामाईसोबत आणि भावासोबत. खरं तर तेवढंच कौतुक लक्ष्मणाचंही करावं लागेल की त्यांनी स्वतःहून ते वनवासाला निघाले. आणि मग याच्यातून एक आपल्याला बोध घेता येईल की जर श्रीरामांनी वनवासाला गेलेच नसते आणि त्यांनी राज्यकारभार करत बसले असते तर आत्ता या युगात सुद्धा श्रीरामाची आठवणच निघाली नसते. किंवा लोक तसं द्यायला सुद्धा कोणती एखादी पौराणिक कथा किंवा एखादी युगपुरुषाची कथा आपल्याला नक्कीच मिळाली नसती. पण आणि त्यातनं असं एक कळतं की ही जे मंदिर आहे वैरागमधलं संतनाथ मंदिर, ह्या संदर्भात काही इतिहासातल्या खानाखुना त्याच्याबद्दल पण ऐकायला आहे ना. फक्त मला हेच म्हणायचं की जर नारायणराजे पवार हे जर राज्यकारभारच करत राहिले असते तर आपल्याला आता माहिती झाली नसते. बरोबर. आज त्यांची भारतात आणि भारताबाहेर मिळून 7 मंदिर आहेत. 7 संतनाथ महाराजांची. आणि 7ही ठिकाणी आजच्याच दिवशी श्रावण शुद्ध पौर्णिमेला आजच्याच दिवशी 7ही ठिकाणी यात्रा भरते भारतात. वैराग हे एक ठिकाण, आपलं वैराग हे एक ठिकाण आहे. 4 नंबरचं वैराग एक ठिकाण आहे. त्या 7 ह्याचाही आपल्याला आहे का संधा? आहे ना. त्याच्याही म्हणजे तुमच्याच फेसबुक पोस्टमध्ये वाचण्यात आलेलं होतं. असं लक्षात येतं की 7 तर श्रीशैल्य मल्लिकार्जुन, त्यानंतर श्री जगन्नाथपुरी, श्री काशी, त्यानंतर काठेवाड जुनागड स्टेट गिरनार पर्वतरांगाच्या मध्ये तिथेही वास्तव्य होतं. त्यानंतर सिंध प्रांत जो आता पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तानमध्ये, त्यामुळे पेहवा शहर दिल्लीपासून 70 किलोमीटर अंतरावर, आणि वैराग, अशी 7 ठिकाणी संतनाथ महाराजांची आजच्याच दिवशी यात्रा भरते. आजच्याच्या तर धामणगावमध्ये महाराज आले आणि तिथं काही लोकांनी त्यांना त्रासच दिला की बाबा भव्य वस्त्र घालून एक सुंदर एक तरुण तेजपुंज तरुण इथं आला आहे आणि तो बसला आहे. आणि त्या ठिकाणी एक जंगम पुजारी होते. मग त्यांना असं वाटलं की हा आपल्या पोटावर पाय देतो काय की म्हणून करता त्यांनी त्यांना हाकलून दिलं. तर गावाच्या बाहेर एका टेकडीवर महाराज बसले आणि मानकोजी महाराज बोधल्यांची विनवणी करायला सुरुवात केली. तर रात्रीतून त्या मंदिरातून एक तेजस्वी ज्योत आली आणि नंतर महाराज जिथं बसले तिथं ते प्रगट झाले मानकोजी महाराज बोधले. आणि मग त्या दोघांची शेवटी ह्या दिव्य पुरुष दोघंही त्या दोघांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही असंच पंढरपूरला जा आणि विठ्ठलाचे दर्शन घ्या आणि तिथून तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल. तिथून धामणगावहून महाराज पंढरपूरला गेले, विठ्ठलाचे चरण धरले आणि विठ्ठल पुन्हा प्रकट झाले. विठ्ठलाने सांगितलं की मानकोजी महाराज बोधले ज्यावेळेस प्रकट झाले त्यावेळेस मी तिथंच म्हणजे त्याच स्वरूपात मी तिथं होतो आणि तुम्हाला तिथूनच जवळ असणाऱ्या म्हणजे आता ते आत्ताच्या काळात एक 5 किलोमीटर आहे, 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वैराग या ठिकाणी जावं लागेल. तर वैराग हे काही असं गाव म्हणून नव्हतंच, हे सुद्धा निबिड अरण्यच होतं. आणि चंडिका नावाची नदी त्याच्या काठी वसलेली ही लहान वस्ती, ज्याचा आता ओढा झालेला आहे घाण पाण्याचा, पण ते चंडिका नावाची ही नदी.
तर महाराज तिथून आले आणि मग त्या चंडिका नदीच्या काठावर ते थांबले आणि तिथे एक झोपडीमध्ये ते त्यांची नाथ संप्रदायाप्रमाणे ते धुनी किंवा गांजा ओढणे हा जो प्रकार असतो नाथ संप्रदायामध्ये जास्त चालतो. मग ते तिथे बसून ते तपश्चर्या करायला चालू झाली. मग गावातील काही लोक यायची, काही शेवटी प्रत्येक गावामध्ये सज्जन दुर्जन असे लोक असतातच. मग काही लोक भाविकही झाले. त्याच्यामध्येच एक दाजीबा भोंगडे नावाचे सद्गृहस्थ होते की अतिशय गरीब परिस्थिती, दरिद्री परिस्थिती, आणि ते गायी राखायला तिकडं जायचे. मग गायी राखायला गेल्यानंतर हळूहळू संतनाथ महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली. आणि असं होत गेलं की जून महिना उजाडला, ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस पडतो आणि पेरण्या चालू होतात. पण ते दाजीबा भोंगडे गायी सोडून द्यायचे आणि त्यांना चिलीम भरून देणे किंवा त्यांची सेवा शुश्रूषा करणे, हातपाय दाबणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायचे. मग की त्या दाजीबा भोंगडेची पत्नीच आली की तुम्हाला काय कळतं का नाही, आपली शेती कधी आपल्याला पेरायची, कधी पेरणी करताय आणि या गोसवड्याच्या नादी काय लागला आहे. महाराज फक्त मला हसले ते आणि त्यांनी दाजीबांना सांगितलं की वा तू तुझा प्रपंचही कर. आणि नाही म्हणले, तेही म्हणाले की नाही मला त्यातनं आता विरक्ती आली. तर महाराजांनी आदेश दिला की असलं काही करायचं नाही, तुला तुझं प्रपंचच करावं लागेल आणि मी आहेच इथं, कुठं जात नाही. आणि त्यांनी मग जोळीतून जी भिक्षा मागून आणलेले अन्य होते तेच त्यातलं एक 4 उंजळी त्या दाजीबा भोंगडेच्या पत्नीच्या पदरात टाकले आणि पेरा म्हणले. आणि विशेष म्हणजे त्या काळापासून ते म्हणजे ते धान्य पेरलं आणि त्या भोंगड्यांच्या घराण्यामध्ये खूप सुबत्ता आली. एवढी सुबत्ता आली की देशातील काही राजे त्यांच्याकडून व्याजानं पैसे घेऊन जात होते. इतकं किंवा इथून मोठा व्यापार हा दिल्लीपर्यंत व्यापार गेला वैरागवरून. वैराग ही जुन्या काळची बाजारपेठ. आजही आपण वैरागमध्ये जर फिरलो तर जुने राजवाड्यासारखे वाडे आजही आपल्याला पाहायला मिळतात की आज जाताना अशी छाती दडपून जाते, इतकी सुंदर बांधकामं. 3ऱ्या मजल्यावर पाण्याची कारंजे आहेत. एवढ्या वेळेसचे त्यावेळेसचा इतिहास. हां, तर मग ते दाजीबा भोंगडे त्यांचे शिष्य झाले आणि मग संपन्नता आली आणि मग तिथून वैरागचा कायापालटच झाला. म्हणजे आता हा तिथपर्यंतचा इतिहास आहे की महाराज इथं आले आणि इथून मग ह्या सगळ्या प्रचितीत लोकांना येऊ लागल्या की त्यांच्या आशीर्वादाने किंवा ह्या सगळ्या त्यांच्या जीवनात फरक पडू लागला. म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडू लागला. तर तुम्ही आता वैरागचा जसा उल्लेख केला की अनेक म्हणजे अनेक वाडे, मोठे वाडे, बाजारपेठ असल्यामुळं अनेकांचे वाडे वगैरे. तर कसा वैरागचा इतिहास आहे म्हणजे ह्या आसपासच्या ह्याच्यात की तो फारसा काही बाहेर आलेला नाही आहे, जे ऐतिहासिक वारसा आहे अशा बाजारपेठचा असेल किंवा. तर ह्याची कशी सांगड आहे नेमके वैरागचा इतिहास आणि महाराज संतनाथ महाराजांचा. तर तो असा महाराज इथं आल्यानंतरच या भूमीचा कायापालट झाला, याचं म्हणजे वैभव निर्माण झालं. या गावाला पूर्णपणे तटबंदी होती आणि 3 ठिकाणाहून त्याच्या वेशी वगैरे होत्या. तर दाजीबा भोंगडे प्रचंड श्रीमंत झाले, म्हणजे राजे राजवाड्यांनाही व्याजानं पैसे द्यायले म्हणल्यानंतर काही दरोडेखोरांनाही बातमी समजली आणि मग ते दरोडा टाकायला आले गाव झोपेमध्ये. आणि ते एका वेशीजवळ आल्यानंतर महाराज तर काय त्यांच्या योग सामर्थ्याने त्यांनी जाणलं आणि त्यांना ते गेले, त्या वेशीवरच अडवलं त्यांनी किंवा गाव झोपलेलं आहे आणि तुम्हाला इथं काही मिळणार ना, तुम्ही असं करू. आणि दाजीबा हा माझा पट्ट शिष्य आहे, त्यामुळे तुम्ही असं काही करू नका. पण ते छोटी दरोडेखोरच. धनसंपत्ती लुटायच्या उद्देशाने त्यांनी वेशीच्या आत आले की ते आंधळे व्हायचे आणि वेशीच्या बाहेर गेले की म्हणजे महाराजांनी काय आमचं आंधळ त्यांना केलं नाही की तुम्ही ते आत आले की त्यांचे डोळे जायचे, म्हणजे त्यांची दृष्टी जायची. आणि याच्याकडे एक सिद्धी होती. हां, सिद्धी आहे ती. ही जरी त्याला आजच्या युगात आपण आख्यायिका म्हणू किंवा त्यावेळेसची ती खरी घटना म्हणू, पण ही एक त्यांना प्राप्त झालेली सिद्धी म्हणता येईल आपल्याला. किंवा ही कोणती अशी म्हणजे वाईट प्रवृत्तीला त्यांचा ह्यातनं दिसून येते की वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी कायमची शिक्षा त्यांनी केलेली नाही आहे. त्याच काळामध्ये वैरागमधील काही लोकांनी
काही संप्रदाय असंच सांगतं ना की म्हणजे वाईट गोष्टी करू नका, म्हणजे ते त्यांनी सल्ला देण्याचं त्यात नाही काम केलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे जे म्हटलं जातं ते त्यासाठीच म्हटलं जातं. आणि मग जसं की संत ज्ञानेश्वरांना सुद्धा त्रास झाला, संत तुकारामांना सुद्धा त्रास झाला, काही लोक मारायला गेले. तुकाराम महाराजांचं तर आता सर्व परिचितच आहे. हां, किंवा त्यांना त्रास झाला, अगदी खून झाला, इथपर्यंतची वंदता समाजामध्ये आहे. तसंच वैरागमधील काही लोक श्री संतनाथ महाराजांच्या झोपडीमध्ये त्यांना मारायसाठी चालल्यानंतर ते जवळ गेलं तर त्यांच्या झोपडीच्या कडेनं त्या काळामध्ये सर्प फिरत होते, त्यांचं संरक्षण करत होते. आणि तरी काही जवळ गेल्यानंतर काही जणांची वाचा गेली, काही लोकांना सर्पाने दंश केला. आणि पहाटे येऊन बघितलं तर मग ते लोकांनी पाहिले, काही लोक मरून पडलेत, काही वाचा गेली. आणि मग त्या लोकांच्या जे मृत झाले होते त्यांच्या बायका आक्रोश करायला. आणि मग त्यांनी दाजीभाऊ पुढेनं आणलं आणि सांगितलं की बाबा असं असं चूक झाली, माफ करायला सांगा. मग महाराज बाहेर आले, त्यांनी मग ते विभूती दिली, त्यांना पाण्यातून दिल्यानंतर मग ते जिवंत झाल्याची एक आख्यायिका आहे. म्हणजे त्रास हा संतनाथ महाराजांना सुद्धा झाला वैरागमध्ये. पण त्यानंतर मात्र वैरागची भरभराट होत गेली. ती 1980 सालापर्यंत आम्ही ही भरभराट पाहिलेली आहे. म्हणजे इथं 20 ते 22 ऑइल मिल होत्या वैरागमध्ये, साखर कारखाना होता, म्हणजे भरभराट खूप होती. पण त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली म्हणा, किंवा जगामधलं आर्थिक चक्र बदलत गेली, तेल आलं आणि त्याच्यात पुन्हा वैराग मागं पडला. तरी कोणत्या सालाच्या आसपासचा इतिहास आहे महाराजांचा, म्हणजे कोणत्या कालखंडाला? त्या संदर्भात ही एक असं आहे की संतनाथ महाराजांचं जे मंदिर आहे त्या शेवटची जी पायरी आहे, जी आता रोडच्या खाली बुजवली गेली, खरं तर ते अशा गोष्टी नाही बुजवायला गेल्या पाहिजेत, परंतु त्याचं गांभीर्यच लोकांना नाही आहे. इतिहासाचं गांभीर्य नाही किंवा हे किती. तर ती शेवटची जी पायरी आहे त्या पायरीवर 1602 साली लिहिलेलं आहे. 1602 साल म्हणजे महाराजांनंतर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. तर म्हणजे 1602 सालच्या अगोदर झालं असणार आहे. आणि अणकोजी बोरले महाराजांचा कार्यकाल पाहिला तर तो आहे शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा काळ, त्या कालखंडातला. त्यामुळे तो काय मेळ खात नाही. त्यामुळे त्या खोलामध्ये खरं जायची गरज आहे की खरंच शिष्य कोण आहे आणि गुरु कोण आहे. मग जर 1602 साली जर त्याच्या अगोदर जर महाराज झाले असले तर महाराज संतनाथ महाराज गुरु व्हायला पाहिजे आणि मानकोजी महाराज बोधले हे शिष्य व्हायला पाहिजेत. आणि म्हणजे हा संशोधनाचा विषय आहे खरं तर. आता यात्रेमध्ये काही परंपरा पाळल्या जातात की काही नर्तिका इथं त्या पालखीच्या पुढं असतात किंवा काही हत्ती वगैरे असतात. तर ह्याच्या मागचं काय कारण आहे तर एक नर्तिका, एक गणिका वैरागमध्ये राहत होती. मग ती असाध्य अशा रोगाने ती म्हणजे पीडित होती. मग ती खूप ठिकाणी वैद्याकडे गेली, उपचार केले, हाकेमाकडे गेली, उपचार केले, परंतु शेवट असं झालं की आता ती मरणाच्या उंबरट्यावर जाऊन ठेपली. मग काही लोक म्हणले की इथं महाराज आहेत, त्यांच्याकडे जातो आणि बघ काय झालं तर शेवटचा उपाय म्हणून जा. मग ती महाराजाकडे गेली किंवा मला असा असा त्रास होतोय असं. तर मग महाराजांनी विभूती दिली आणि पाण्यातून प्यायला सांगितले एक ठराविक काळासाठी. मग नंतर हळूहळू तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आणि ती पूर्णपणे बरी झाली. मग पूर्णपणे बरी झाल्यानंतर ती महाराजांकडे गेली की बाबा आता मी काय सेवा करू. ते म्हणले आम्ही तर म्हणजे नातपंथी आहे, आमची काय तू सेवा करणार आहे. काही नाही झालं, एवढं भरपूर झालं. तर मग ज्यावेळेस हा श्रावण महिन्यामध्ये त्यांची शोभायात्रा निघायची त्यावेळेस दाजीभाऊ मुंगडे काय करायचे की संतनाथ महाराजांना घोड्यावर बसवायचे आणि गावामध्ये त्यांची मिरवणूक निघायची. त्यावेळेस त्या घोड्याच्या पुढे ती आपली सेवा म्हणून ती गणिका, ती नर्तिका नाचायची, नर्तन सेवा करायची. म्हणून करता वैरागमधले चाटी गल्ली आणि वाली गल्ली ह्या 2 गल्ल्यांनाच हा मान आहे, बाकी इतर कोणालाही मान. आत्ता जे आजकाल जास्त तापे झालेत ते सध्याच्या म्हणजे त्या सध्याच्या काळातला तो प्रकार आहे. फक्त मान हा 2 गल्ल्यांनाच आहे नर्तिका नाचवायचा. आणि जे घोडे, जे हत्ती म्हणून आहेत 2, तर तोही काळ असा होता की वेगळे राजे यायचे. मग आता कोणाकडे यायचे ते कर्ज मागायला? दाजीभाऊ मुंगडेकडं. दाजीभाऊ मुंगडेचे गुरु कोण तर संतानंद महाराज. मग दाजीभाऊ मुंगडेनं संतुष्ट करण्यासाठी किंवा त्यांची कृपा होण्यासाठी करता ते काय करायचे की स्वतःचे हत्ती घेऊन यायचे
आणि त्या शोभायात्रेमध्ये ते स्वतः यायचे म्हणून ते हत्ती आहेत. अच्छा. सर तुम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये लक्षात येत आहे की ही परंपरा खूप खूप मोठी आहे. म्हणजे जितकं आपण विस्तृत ह्याच्यावर बोलू तितकं कमी आहे. जसं संतनाथ चरित्रामध्ये देखील तुम्ही सांगितलं की भरपूर आख्यायिका, भरपूर गोष्टी, चमत्कार, सिद्धांत हे भरपूर मांडलेले आहेत. पण ही परंपरा पुढे संतनाथानंतर त्यांचे कोणी शिष्य किंवा असे कुठलं चालवले गेली याचे काही संदर्भ आहेत का किंवा तसे काही आहे? त्यांचे शिष्य म्हणून टेकनाथ महाराज समोर फक्त एक मंदिर आहे, तेवढंच आहे. त्यांचा काही इतिहास अजून काही पुढे आलेला नाही. परंतु जे दाजीभाऊ घोंगडे आहेत, तर दाजीभाऊ घोंगडे एकदा काशीला गेले. तर दाजीभाऊ घोंगडे काय करायचे, दर दसऱ्याला महाराजांची एक शोभायात्रा काढायची, दसऱ्यालाही घोड्यावर बसून. आणि नेमकं ते योगायोगाने दसऱ्याला काशीला गेले. काशीला गेल्यानंतर त्यांना आठवण झाली महाराजांची की मी जर तिथं वैरागला असतो तर मी मिरवणूक काढली असती. दाजीभाऊ घोंगडे सारखेच इथं अजून त्यांचे 2 शिष्य होते. एक बाबा नंगी म्हणून आणि दुसरे नाईक निंबाळकर. हे 2 मकरंद नाईक निंबाळकर म्हणून त्या काळी सरदार होते आणि हे बाबा नंगी नावाचे. तर ते होते. मग आता तात्याभाऊ घोंगडे काशीला गेले म्हटल्यानंतर निंबाळकरांनी आणि बाबा नंगीने त्यांची इथं मिरवणूक काढली घोड्यावर बसूनच. आणि तिथं तात्याभाऊ घोंगडेंना आठवण झाली म्हणून महाराज इथं अंतर्धान पावले आणि काशीला गेले. समोर गेल्यानंतर त्यांनी तिथे काशीमध्ये त्यांनी त्यांची शोभायात्रा काढली. आणि तिथून महाराज आल्यानंतर काशीभाऊ घोंगडे गावात सांगायले, ते दाजीभाऊ घोंगडे काय सांगायले इथं आल्यानंतर की महाराज काशीला आले होते आणि मी तिथं त्यांची मिरवणूक काढली. ते म्हणले शक्यच नाही, आम्ही इथं मिरवणूक काढली, महाराज इथं होते. तर गंभीरनाथ महाराजांनी शेवटी बाहेर पडताना त्यांना एक मंत्र दिला होता की हा मंत्र म्हणल्यानंतर तू क्षणात अंतर्धान पावशील, अदृश्य होशील, पाहिजे तिथं तू जाशील, असा एक त्यांना वर दिला होता. त्याप्रमाणे महाराज वेगवेगळ्या ठिकाणी अदृश्य व्हायचे आणि जायचे. तर तिथं नेहमी जावं लागू नये म्हणून करता महाराजांनी सांगितलं की तू काशीला कशाला येतो, काशीच मी तिथली गंगाच वैरागला आणतो. आणि संतनाथ महाराजाच्या समोर जे कल्लोळ आहे त्या कल्लोळामध्ये ती गंगा अवतीर्ण झाली. तो दुर्दैवानं म्हणजे वैरागचं दुर्दैव असं आहे की जी इथं वैरागमध्ये गंगा असून सुद्धा त्याची गटार गंगा इथल्या लोकांनी केली. ते आम्ही 2013 साली त्याचं पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न केला, जीर्णोद्धार करायचा प्रयत्न केला. परंतु नंतरही 10 वर्षात पुन्हा ती घाण झालेली. अजून या वर्षी आम्ही ते एकदा स्वच्छ करायचा प्रयत्न करणार आहे. तर ती नाईक निंबाळकर हे सरदार होते. वेगवेगळ्या लढ्यामध्ये जिंकून आल्यानंतर तेही महाराजांची मिरवणूक काढायचे. मग एक कायमची सेवा असावी म्हणून करता मंदिरावर एक झेंडा लावायची परंपरा ही निंबाळकर घराण्याकडून आजही पाळली जाते. म्हणजे ह्यांचे पण म्हणजे वंशज आहेत समजा आहेत जे दाजीबा घोंगडे त्यांची वंशज आहेत. आज घोंगडे कंपनी आहे, वाणी पाटील म्हणून, ज्यांच्याकडे आता तो महाराजांचा जो मुखवटा असतो, जी उत्सव मूर्तीचा मुखवटा आहे 5 दिवसाचा, तो 5 दिवस ती चांदीचा मुखवटा मंदिरात असतो. 5 दिवसानंतर पाटलांच्या वाड्यामध्ये तो मुखवटा नेला जातो आणि पुढच्या यात्रेला पहिल्या दिवशी पुन्हा पाटलांच्या वाड्यातून पुन्हा मंदिरामध्ये आणला जातो. म्हणजे हे काही परंपरागत आलेल्या पहिल्या गोष्टी अजूनही चालू आहे. जर आजची स्थिती पाहिली, आज त्यांची म्हणजे आज संतनाथ महाराजांची यात्रा आहे, वैरागचा देखील एवढा मोठा इतिहास आहे, तर कोणत्या कोणत्या परंपरा आत्ता पाळल्या गेलेल्या आहेत त्यांच्या पूर्वगत चालत आलेल्या, त्याच्यामध्ये कोणकोणत्या परंपरा अजून आहेत ज्या लोकांना आणखीन सांगता येतील आपल्याला? गावोगावात, राज्यात किंवा देशामध्ये अजूनही जातीभेद पाळला जातो. परंतु संतनाथ महाराजांच्या यात्रेत एक मला तर वाटतं राज्यातलं एकमेव उदाहरण असेल की प्रत्येक जातीच्या माणसाला इथं मानसन्मान आहे. प्रत्येकाची म्हणजे तो त्याचा जे आलुतेदार बोलीदार जे आहेत, म्हणजे न्हावी असतील, दलित असतील किंवा माळी असतील किंवा कोणत्याही जाती धर्मातल्या प्रत्येक जातीचा माणूस हा मानकरी आहे. भोई समाजाचे लोक, त्यांना पालखी उचलायचा मान आहे. जे न्हावी समाजाचे लोक आहे ते दिवट्या घेऊन प्रत्येक समाज प्रत्येक घटकाला इथं पालखीमध्ये स्थान आहे. ते घटकालाच पालखीमध्ये स्थान आहे. म्हणजे कुठल्या क्षत्रियांनाच फक्त मान आहे किंवा पाटलांनाच मान आहे असं नाही.
या वैरागमध्ये प्रत्येक जातीला मान आहे, हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. गोष्ट बरोबर आहे. म्हणजे ही खरंच मोठी बाब आहे, मोठी ही बाब आहे की अशा म्हणजे वारकरी संप्रदाय जसा सर्व जाती जमातींना मिसळून घेतो, तसंच म्हणजे कदाचित तो बोधामृत महाराजांना ते दिलं असेल. संतनाथ महाराजांनी बोधले महाराजांची जी भेट झाली त्याचा कुठेतरी परिपाक हा आहे की सर्व जाती धर्मांना सामावून घेणारी आमची या गावची यात्रा आहे. आणि खूपच म्हणजे अगदी त्या यात्रेची आम्ही प्रत्येक गावकरी असं आतुरतेने वाट पाहतो. म्हणजे हे 5 दिवस कधी संपून जातात काही कळत नाही. 6व्या दिवशीपासून पुन्हा पुढच्या वर्षीची हुरहुर लागते. आज संतनाथ महाराज असते तर त्यांनी काय संदेश दिला असता, म्हणजे त्यांचा वैरागसाठी काय संदेश असला असता? खरं तर हे गाव खूप छान आहे, परंतु आता राजकारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत बिघडलेलं आहे. त्याची झळ निश्चितपणे वैरागला पोहोचलेली आहे. म्हणावं असं आपल्या ग्रामदैवताकडं लक्ष द्यायला पाहिजे. असा कोणताही राजकीय पक्ष किंवा पुढारी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला तर असं वाटतं की संतनाथाची यात्रा हे आपले राजकीय बळ दाखवण्यासाठी किंवा आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठीच त्याचा वापर होतोय. यात्रा बाजूला जाऊन राजकीय पक्षांची मक्तेदारी किंवा राजकीय पक्षाचे बॅनर हे गावात लागले जातात. तर माझी तर सर्व आता महाराज आहेत म्हणूनच हे गाव आहे. परंतु महाराजांच्या भोगावती कारखाना होता आमचा, त्याचं भोगावतीचं नाव बदलून श्री संतनाथ सहकारी साखर कारखाना काढला. तर खरंच या गावातील लोकांना जर महाराजांबद्दल एक प्रेम असेल किंवा त्यांची आराधना करतात, तो कारखाना चालू होण्यासाठी या गावातील जे कारभारी आहेत किंवा राजकीय कारभारी आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा, किंवा या गावाचं तालुका लेवलला जे प्रतिनिधित्व करतात अशा आजीमाजी लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि या गावाचा उद्धार करायचा असेल तर या गावच्या युवकांना रोजगार पाहिजे. त्या रोजगार मिळवण्यासाठी कारखान्याची गरज आहे, जेणेकरून इथला शेतकरी आणि कामगार हा समृद्ध होईल. आणि मग खऱ्या अर्थानं महाराजांची यात्रा त्या दिवशी, ज्या दिवशी कारखान्याचा बोंगा वाजेल त्या दिवशी यात्रा खऱ्या अर्थानं समृद्ध झाली असे म्हणायला काही हरकत नाही. शेवटचा एक प्रश्न जो तुमच्याशीच निगडीत असं विचारतोय मी, की तुम्हाला वैयक्तिकरित्या त्यांच्या जीवनातील कोणता प्रसंग स्पर्शून गेला, म्हणजे त्यांच्या चरित्रामधून असेल, त्यांच्या दिलेल्या त्यांच्या अनुभूती असेल, किंवा अशी प्रचिती तुम्हाला काही वेळोवेळी अनुभवता आली किंवा तुम्ही अनुभवत आहे? तर आपण महाराष्ट्राचं दुसरं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा श्रीमंत योगी म्हणतो. श्रीमंत योगी, तेही राजे होते परंतु योग्यासारखे राहायचे. कधीच महाराजांनी अट्टहास केला नाही की माझा असा राजवाडा असावा आणि पालखीत बसून जावं. महाराजांनी कायम गोडदोड केली आणि स्वतः स्वराज्य निर्माण केलं. तसाच प्रकार संतनाथ महाराजांनी की ते राजपुत्र असून त्यांनी राजगादीला थाडले आणि जनसेवेसाठी ते वैरागसारख्या गावी येऊन थांबले आणि त्यांनी इथं समाधी घेतली. तर जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणं याच्यासाठी एक वेगळंच मोठंच मन लागतं. वैरागमध्ये ती परंपरा खरं आहे पहिल्यापासून, गाव वेगळंच आहे, परंतु सध्याच्या काळामध्ये थोडंसं बिघाड झालेलं आहे. तर माझी अजून एकदा विनंती आहे की लोकांना की राजकारणापुरतं राहू द्यावं, परंतु गावाच्यासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट आलं पाहिजे आणि एकजुटीने येऊन म्हणजे गावाचा उद्धार केला पाहिजे, विकास केला पाहिजे. तीच खरं श्रद्धा ठरेल संतनाथ महाराजांवरची. आणि महाराज हे आपल्या शिष्यांच्या वेळोवेळी स्वप्नात येणं किंवा दृष्टांत देणं हा प्रकार घडतो. तो माझ्या बाबतीत घडलेला आहे. 2009 साली मला पहाटे असंच एक स्वप्न पडलं की महाराजांची पालखी मंदिरातून बाहेर पडाली आणि ते एकटे एकनाथ महाराजांसमोर थांबले आणि तो तसाच कॅमेरा त्या कल्लोरकडे वळला आणि माझ्या कानात शंख फुंकल्याचा आवाज आला. मी पहाटे 4-4:30ला जागा झालो. मग जागा झाल्यानंतर म्हणलं हे काय नेमकं स्वप्न पडलं आपल्याला. बरं, असं स्वप्न पडायचं काय कारण नाही, कारण गावाच्या एका टोकाला मी राहतो, मंदिर दुसऱ्या टोकाला आहे. मी भक्त म्हणून पाया पडायला जातो, परंतु असंच श्रावण महिन्याच्या अगोदर हे मला स्वप्न पडलं आणि म्हटलं असेल स्वप्न पडलं.
परंतु 8 दिवसानंतर तेच स्वप्न पुन्हा एकदा पडलं. मग नंतर काही विद्वान लोकांशी मी चर्चा केल्यानंतर म्हणले की महाराजांचा तुम्हाला आदेशच झाला आहे की ते कल्लोळ स्वच्छ करू म्हणून. मग त्यावेळेस मी बँकेमध्ये नोकरीला होतो. त्यावेळेस मला 3,000 पगार होता. मग मी मंदिरामध्ये गेलो, महाराजांना हात जोडले की महाराज मला 3,000 पगार आहे, मला माझा प्रपंच आहे, संसार आहे, आणि ते करून मी हे स्वच्छ कसं करू, तर काहीतरी मार्ग तुम्हीच दाखवा. तर योगायोगाने झी मराठीवर एक कार्यक्रम चालू होता, हप्ता बंद म्हणून करता. मग तो एक स्क्रोल चालू होता त्याच्यावरून. तर त्या स्क्रोलवर एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी SMS द्वारे मोबाईलद्वारे मी कळवलं. तर नंतर एक 8-10 दिवस गेले. मला वाटलं आपलं काही सिलेक्शन होत नाही. नेमका हाच दिवस म्हणजे माझ्या अंगावर असं शहार येतो आणि डोळ्यात पाणी येतं की मुख्य यात्रेच्या दिवशी पालखी बाहेर निघाली आणि मला मेसेज आला की तुमचं सिलेक्शन झालं. आणि थोड्या वेळाने मला फोन आला, आज जर आपण गावात गेलो तर आपल्याला काहीच ऐकू येत नाही, एवढा वाद्यांचा जोरात आवाज येतो. तर मला मोबाईलचा आवाज ऐकू आला नाही. थोड्या वेळाने बघितलं तर 020 ह्या नंबर मुंबईवरून फोन होता. मग मी निघून माझ्या दुकानी आलो. तरी मी माघारी फोन केल्यानंतर अहो देशमुख, आम्ही तुम्हाला 2-3 फोन केले आणि तुमचं सिलेक्शन झाले आणि तुम्हाला परवा दिवशी मुंबईला यावं लागेल. मग त्याने मला सोबत येताना काय काय आणायचं, कपडे कसले आणायचे किंवा सोबत कोणाला आणायचं, आणि तुमचा म्हणजे घरचे एवढे सदस्य चालतील, त्यांचा येण्या जाण्याचा खर्च आम्ही करू. मग मी तिथून तसाच पळत गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हटलं, महाराज आपला पैशाचा प्रश्न सुटला. खरं तर मला तिथं जाऊन स्पर्धेत भाग घ्यायचा होता, ती स्पर्धा जिंकायची होती. परंतु एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये होता की मी ती स्पर्धा जिंकणार आणि ते कल्लोळ स्वच्छ करणार. योगायोगाने मी मुंबईला गेलो, ती स्पर्धा मी जिंकली आणि ते पैसे आलेले 54,000 रुपये महाराजांनीच मग मार्ग दाखवला. त्यामुळे त्यातला 1 रुपया न घेता 54 प्लस माझ्याजवळचे 1,000 घालून 55,000 आणि ते कल्लोळ स्वच्छ. कारण त्याच्यामध्ये महाराजांनी गंगा आणलेली आहे, तर ते कल्लोळ स्वच्छ केलं. त्याच वेळेस वैरागमधील नागरिकांनी 5 रुपयापासून 20,000 वर्गणी दिली, देणगी दिली. पण एकानंही पावतीचा आग्रह धरला. 3,000-3.5 लाखाचा आपण तो कार्यक्रम झाला, पार पडला. अक्षरशः बिस्लेरी सारखं पाणी, स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये आलं. पण काही दिवसांनी नंतर पुन्हा लोकांनी त्याच्यामध्ये घाण टाकायला चालू केले. 12-13 वर्ष झालं. हे 2012 साली घडलेलं आहे हा प्रकार, 9 सालापासून. तर या वर्षी आम्ही अजून एकदा ते कल्लोळ स्वच्छ करायचं पुन्हा एकदा हे करतो की जेणेकरून पुढच्या यात्रेपर्यंत एकदा स्वच्छ करायचं आम्ही डोक्यात घेतलेलं आहे. धन्यवाद सर. तुम्ही एकदम कमी वेळामध्ये, म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, संत नाथ आणि नाथ संप्रदाय हा खूप मोठा विषय. तो विषय थोडक्यात मांडणं तर शक्य नाहीच आहे. आपण नक्कीच पुन्हा एकदा या पूर्ण नाथ परंपरेवर नक्की एकदा भेटूया. एक मांडवगडचा राजपुत्र संतनाथ झाला आणि तो आपल्या बार्शी तालुक्यातील वैराग गावी येऊन म्हणजे त्यांनी समाधी घेतली आणि इथं वैराग्य प्राप्त करून दिलं आणि भक्तांना धनसंपदा त्यांनी प्राप्त करून दिली, त्यांना आरोग्य दिलं, चांगल्या सुविधा दिल्यात आणि त्या काळापासून आजपर्यंत त्यांचे भक्त, त्यांची यात्रा निघते. ही नक्कीच एक खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्व धर्म समूह असलेली यात्रा ही फार कमी महाराष्ट्रात आपल्याला अनुभवायला भेटते. विशेष म्हणजे आजच्या दिवशीच मुस्लिम समाजातले सर्व लोक मंदिरात पाया पडायला येतात. ही आश्चर्याची गोष्ट आहे की जातीपातीच्या राजकारणातून म्हणजे त्या तेढ निर्माण करणाऱ्यातून देखील ही एक चांगली गोष्ट महाराजांनी दिलेली. वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय ह्या दोन्ही संप्रदायाने मिलाप आपल्याला पाहायला भेटला. जो मानकोजी महाराज बोधलेंचा असेल किंवा संतनाथ महाराजांचा असेल, या दोन्ही महाराजांनी नक्कीच वैरागला एक चांगलं भक्तीचा मार्ग दाखवला. संगम म्हणता येईल त्याला, भक्तीचा संगमच म्हणूया. नक्कीच सर, आपण पुन्हा एकदा भेटूया आणि या पूर्ण नाथ संप्रदाय आणि संतनाथ चरित्रावर आपण पुन्हा एकदा गप्पा मारूया. धन्यवाद. नमस्कार.